पुण्यामध्ये जीबीएसमुळे आणखी एका रुग्णाचा मृत्यू झालेला आहे। पुणे महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयामध्ये 37 वर्षीय रुग्णाला त्याचा प्राण गमवावा लागलेला आहे। बेबवेवाडीमधील अपर इंदिरा नगरमधील रहिवासी तो होता। वाहन चालक म्हणून तो काम करायचा। या रुग्णाला 31 जानेवारीपासून अशक्तपणा जाणवत होता। यामुळे राज्यामध्ये आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 7 वर पोहोचली आहे। संशयित जीबीएसची रुग्णसंख्या ही 192 वर केलेली आहे। त्यामुळे 167 रुग्णांचं जीबीएसचं निदान झालेलं आहे। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी निलेश खरमारे यांच्याकडून। निलेश, आणखी एकाचा जीबीएसमुळे मृत्यू झालेला आहे आणि त्यामुळे पुण्यासह राज्याची चिंता वाढलेली आहे। काय सध्याचे अपडेट्स आहेत? नक्की श्रोता, खरं आता जीबीएस संबंधित रुग्णाचा एका 7व्या रुग्णाचा बळी गेलेला आहे। खरं तर पुण्यातील बेबवेवाडी परिसरातील हा रहिवासी होता। गेल्या 31 जानेवारीपासून त्याला श्वासनाचा त्रास सुरू झाला होता। त्यामुळे त्याला खासगी रुग्णालयात ऍडमिट करण्यात आलं होतं। मात्र त्यानंतर त्याचा आजार वाढला। त्यानंतर त्याला निपाणी या ठिकाणी नेण्यात आलं होतं। तिथेही तो काही बरा झाला नाही। नंतर त्याला कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं। अखेर त्याचा रविवारी जीबीएस बाधित म्हणून मृत्यू झालेला आहे। खरं तर आता पुण्यामध्ये ही जी संख्या आहे ती सातत्याने वाढते आणि आता 7वा बळी गेलेला आपल्याला पाहायला मिळतोय। जर एकूण या रुग्णांची संख्या बघितली तर आतापर्यंत 192 रुग्ण हे संशयित आढळलेले आहेत आणि त्यापैकी 163 रुग्ण जे आहेत त्यांचं निधन जे आहे ते निश्चित झालेलं आहे। मात्र यामध्ये 21 जे रुग्ण आहेत ते आता व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती आपल्याला मिळते। मात्र आता ही जी आकडेवारी आहे ती सातत्याने आपल्याला वाढताना पाहायला मिळते आणि आज जर बघितलं तर जीबीएस बाधित रुग्णाचा 7वा मृत्यू जो झालेला आहे तो आपल्याला पाहिलं। अगदी, त्यामुळे आता प्रशासन या संदर्भात काय आणखी कठोर पावलं उचलतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।